दहीहंडी म्हटलं की ठाण्यातला उत्सव काही ओव्हरच आणि आजच्या ठाण्यातल्या या दहीहंडीमध्ये मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाणारी शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित केलेली इथले सन्माननीय कृष्णा पाटील यांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। तब्बल 55 लाख रुपयांची पारितोषिके या दहीहंडी उत्सवामध्ये आहेत। या दहीहंडी संबंधातली आपण माहिती जाणून घ्या। कृष्णा पाटील, नक्की कशा पद्धतीचं आयोजन केलेलं आणि काय इथला उत्सव असणार आहे? कारण दहीहंडी हे दहीहंडी बहुत ठाणे माहेरघर आहे, पंढरी म्हटलं तरी चालेल। आणि धर्मवीर दिघे साहेबांनी ही परंपरा चालू केली, त्यामुळे ठाण्यामध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, या माध्यमातून दहीहंडी केली जाते। यावेळी इकडे दरवर्षीप्रमाणे शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दहीहंडी उत्सव केलेला आहे। याच्यामध्ये 55 लाखाचे प्राइज द्यायचे केलेलं आहे। पण प्रथम प्राइज 5,55,555 थर आहे। नंतर येणाऱ्या थराला 3-3 लाख अशा प्रकारचं आहे। त्याचबरोबर जे गोविंद येतात त्यांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे। जवळ 15,000 ते 20,000 लोक जेवतील अशी ती व्यवस्था केलेली आहे, अन्नदान ह्या हिशोबातून। एकूणच आपण इथं पाहिलं तर आपण 3 हंड्या उभारलेल्या आहेत। काय त्याच्या मागची संकल्पना? 3 हंड्या म्हणजे एक हा जो मोठा जो विश्वविक्रम करणारा काही गोविंदे आहेत, ज्यांनी त्यांच्यासाठी एक हंडी म्हणजे ओपन, एक ठाणेकरांसाठी पुरुष आणि एक महिलांसाठी। महिलांचाही सन्मान, आज महिलाही लोक जसं 50% खांद्याला खांदा लावून उतरतात, त्याप्रकारे महिलाही आता गोविंद पथकात यायला लागले, तर त्यांचं पण स्वागत करत आहोत। महिलांसाठी विशेष अशी बक्षिसं असणार आहेत का काही? हा, महिलांसाठी विशेष बक्षिसं प्रत्येक थरावरती आहेत त्यांना। तसंच त्यांना 1,11,111 आहे आणि आतापर्यंत 8 ते 10 महिला पथकांनी नोंद केलेली आहे। तसेच 150च्या वर पुरुष गोविंद पथकांची नोंद झालेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर ठाणे हे आता नव्यानं एक दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि अशा शहरामध्ये हा उत्सव साजरा करत असताना इथल्या सर्वच आयोजकांसोबतच गोविंदा पथकांचा सुद्धा फार मोठा या ठिकाणी उत्सव दिसून येतोय। कॅमेरा पर्सन आदिलसह संजय भोईर, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।